तुमच्या घरात लक्ष्मी येते पण टिकत नाही का? कष्ट करूनही पैसे हातात राहत नाही. तर 12 पौर्णिमेचा सत्यनारायण पूजन नक्की करून बघा. अखंड चिरकाल लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आलेली लक्ष्मी कायम राहण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. फक्त 12 पौर्णिमा करा आणि बघा तुमचं नशीब कसं बदलतं. हा एक छोटासा उपाय तुमचं आणि माझं आयुष्य बदलू शकतो. असं व्रत जे प्रत्येकाला माहीत नाही पण खूप प्रभावी आहे. 12 पौर्णिमेचा सत्यनारायण पूजन हे अत्यंत पवित्र आणि फलदायी व्रत मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, अखंड चिरकाल लक्ष्मी प्राप्तीसाठी, आलेली लक्ष्मी टिकून राहण्यासाठी हे व्रत श्रद्धेने केलं जातं. जो भक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वास नियमाने 12 पौर्णिमेचं सत्यनारायण पूजन करतो, त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी नक्कीच येते. चला तर आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम पूजेची जी जागा असते ती स्वच्छ करून घ्यायची. जागेची पूजा करायची. तिथं मी सर्वात अगोदर स्वस्तिक काढून त्याची पूजा करून घेतली. त्यावर पाट किंवा चौरंग मांडून घ्यायचा. त्यावर स्वच्छ वस्त्र टाकायचं जे पिवळं किंवा पांढरं पाहिजे, कारण भगवंताला पिवळं आणि पांढरं खूप प्रिय आहे. तर मी इथे पिवळं वस्त्र अंथरून घेतलंय. त्यावर तांदूळाचा कलश मांडून घ्यायचा. त्यासाठी मी अगोदर खाली तांदूळाची रास अंथरली. कलश घेतला. कलशावर स्वस्तिक काढली आणि चारही बाजूंनी म्हणजे कलशाच्या चारही दिशेंनी त्याचं पूजन करून घेतलं. हे पूजन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लक्ष्मी कोणाला नको असते. चारही दिशेंनी आपल्याला लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठीच तर आपण पूजन हे करत आहोत. तर मी त्यावर कलश मांडून घेतला. त्यानंतर त्यात तांब्या भरून पाणी घातलं. त्यानंतर त्याच्यात 1 रुपयाचं नाणं, हळदी, कुंकू, अक्षता, एक फूल वाहून त्यावर तुम्ही विड्याची पानं घालू शकतात. माझ्याकडं विड्याची पानं नव्हते तर मी आंब्याचे पानं घातले. आंब्याचे पानं हे शुभ मानले जातात. तुम्ही कोणतेही घालू शकतात आणि जर तुम्हाला हेही पानं मिळत नसतील तर तुम्ही कोणत्याही झाडाचे असे लांबलचक पानं घ्या आणि ते त्यात टाकून घ्या. त्यानंतर मी तांब्यावर छोटीशी प्लेट टाकून त्यावर तांदूळाची रास पसरवून घेतली. हे आपलं सत्यनारायण भगवंतांचं सिंहासन आहे. तर सिंहासनाची मी पूजा करून घेते. त्यावर देवघरातील कृष्ण भगवंतांची मूर्ती मी अशी ठेवून घेतली. त्यानंतर त्यांना वैजयंतीमाला ही खूप प्रिय आहे. त्यामुळे मी कृष्ण भगवंतांना वैजयंतीमाला अर्पण केली. सिंहासन तर मांडणी झाली. आता आपण कलशापुढे 3 पानं ठेवूया, म्हणजे जोडीने पानं ठेवायचे. पहिलं पान जे असतं किंवा पहिली सुपारी जी असेल ती गणपतीची सुपारी असते. दुसरी ही कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची. तर त्यांच्यावर नावं लिहून घ्यायची, कारण प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला ह्याच सुपाऱ्या वापरायच्या आहेत. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या सुपाऱ्या घ्यायची गरज नाही. आणि ह्याच सुपाऱ्या आपण जी आपली कोजागिरी पौर्णिमा वगैरे असते तेव्हाही आपण या सुपाऱ्यांचा वापर करू शकतो. तर 3 सुपाऱ्या ठेवून त्यांना मी माळा अर्पण केल्या. तुमच्याकडं जे अवेलेबल असेल तुम्ही त्याच्याने त्यांचं छान असं सजवू शकतात किंवा माळा अर्पण करू शकतात. फूल, अक्षता वगैरे त्याच्याने. मी 3 सुपाऱ्यांची 3 देवतांची पूजा करून घेतली. असं म्हणतात की कुलदेवता जर आपल्यावर प्रसन्न असेल तर बाकीच्या देवतांचाही आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतो. त्यामुळे इथं कुलदेवतेला आणि वरुण देवतेलाही खूप मान आहे. गणपती बाप्पा तर आपला प्रथम पूज्य. मी दिवा लावून घेतला. शक्यतो तुपाचा दिवा लावा. दिव्याची पूजा करून घेतली. बाजूला सत्यनारायण भगवंतांचा फोटो तिथं स्वच्छ पुसून ठेवून घेतला. ही सगळी तयारी आपण जर दुपारीच करून ठेवली तर जेव्हा आपण पूजा मांडतो आपल्याला जास्त जड जाणार नाही. त्यानंतर माझ्याकडे छान असे पांढरे शुभ्र शेवंतीचे फुलं होते. मी शेवंतीचे फुलं सगळ्या देवांना अर्पण केले. दिव्यालाही अर्पण केलं. मी कृष्ण भगवानसाठी म्हणजे सत्यनारायण भगवानसाठी छान असा वेणी मागवलेली होती. ती वेणी मी त्यांना अर्पण केली. तुम्ही आता बघू शकतात किती सुंदर आणि सुबक अशी मांडणी पण दिसते आणि दिसायलाही आकर्षण वाटतंय. याच्याने आपले देवही प्रसन्न राहतील.
जितकी सुंदर आपण मांडणी करू तितकीच लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहील. मी छान असे फुलं सगळ्यांना अर्पण केले. त्यानंतर तिघं देवतांना आणि कृष्ण भगवंतांना नैवेद्य अर्पण केला. नैवेद्यात शुद्ध तुपाचा शिरा आणि खालच्या तिघं सुपाऱ्यांना किंवा तिघं देवतांना साखरेचा नैवेद्य दिला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला संकल्प सोडून घ्यायचा आहे. अखंड चिरकाल लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा संकल्प करणार आहोत. माझा यापूर्वीच संकल्प सोडला गेलेला होता, त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये तो दाखवला नाही. जेव्हा आपण संकल्प सोडू तेव्हा उजव्या हातामध्ये पाणी, अक्षता, फुलं, हळदी कुंकू टाकून घ्यायचं. त्यानंतर आपलं नाव, गोत्र आणि आपण कोणत्या कारणामुळे हे सत्यनारायणचं व्रत करत आहोत ते आपल्या मनामध्ये इच्छा धरायची किंवा व्यक्त करायची. मोठ्याने बोलायचं नाही, मनातल्या मनात धरायची आणि ते पाणी तामणात सोडून द्यायचं. आपला संकल्प पूर्ण होतो. त्यानंतर मी इथे सायंकाळची वेळ होती, तिन्ही सांजेची, म्हणून मी देवांना आणि स्वामींपुढे दिवा लावून घेतला. त्यानंतर नैवेद्य अर्पण करून घेतला. आता नैवेद्य कसं अर्पण करायचं याची संपूर्ण माहिती आपल्याला या पुस्तकात दिलेली आहे. सत्यनारायणचं पुस्तक जे आहे ते आपल्याला जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा ऑनलाईनही भेटू शकेल. पुस्तकात तिन्ही देवांची म्हणजे गणपती, कुलदेवता आणि वरुण देवता यांची पूजा कशी करायची, त्यांना नैवेद्य कसा अर्पण करायचा, शालिग्रामांना किंवा आपल्या कृष्ण भगवानांना नैवेद्य कसा अर्पण करायचा, त्यांची पंचोपचार पूजा कशी करायची, ही सर्व माहिती दिलेली आहे. त्यानंतर मी पोथी वाचून घेतली. पोथीमध्ये मोजून फक्त 5 अध्याय असतात. जी मोठी पोथी असते त्यात मोठे अध्याय असतील, पण यात छोटे छोटे 5 अध्याय असतात. मोजून 20 ते 25 मिनिटं लागतात. पोथी वाचून झाल्यानंतर मी आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर मी देवांनाही आरती दाखवली आणि माझ्या मुलाबाळांनाही दिली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझे असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तेही कमेंट्समध्ये सांगा. पूजेची मांडणी अशीच जर आकर्षित असेल तर का नाही आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल, याचाही तुम्ही विचार करा. अशी सुंदर मांडणी केली तर नक्कीच लक्ष्मी माताही खूप लवकर प्रसन्न होईल आणि आपली सेवा स्वीकारून घेईल. ते झाल्यानंतर रोज सायंकाळी लक्ष्मी अष्टक आणि व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायचं. त्यामुळे लवकरात लवकर लक्ष्मी माता प्रसन्न होते. चला तर पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.